शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आली मोठी खुशखबर. पीक विमा आता त्यांच्यासोबत जमा होणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता फक्त लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. यामध्ये बघा, पीक विमा आणि नमो शेतकरी योजना 2,000 रुपये जमा. बघा, राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. पीक विम्याचे 25,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आजपासून मिळायला सुरुवात झालेली आहे सरकारच्या माध्यमातून. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्याची यादी. बघा शेतकरी मित्रांनो, जर बघत 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. 18 जिल्हे बघा शेतकरी मित्रांनो. पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेला पहिला टप्पा. बघा शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा हा 18 जिल्ह्याचा आहे. बघा, पहिल्या टप्प्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ते आपण लगेच व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. यामध्ये का जाहीर करण्यात आले आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 27,000 रुपये टोटल त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा बघा 25,000 रुपये, त्याचप्रमाणे का नमो शेतकरी योजना 2,000 रुपये, असे एकत्रपणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती बघा 27,000 रुपये. बघा शेतकरी मित्रांनो, 27,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यावरती टोटल जमा होणार आहे. त्यांच्या जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार. बघा आजपर्यंत फक्त आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात होत्या, परंतु काल या ठिकाणी GR काढण्यात आला होता. बघा GR काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे नेहमीच जमा होतात. बघा शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाचा GR असतो. बघा शासन निर्णय हा काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. बघा शेतकरी मित्रांनो, GR काढल्यानंतर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे नेहमीच जमा होत असतात. ते आता पण जमा राज्य शासनाच्या माध्यमातून होणार आहे. बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, आता तब्बल शेतकऱ्यांना 27,000 रुपये. बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याची यादी पण आहे. 27,000 रुपयाचा लाभ थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा होणार असल्याची माहिती येते. बघा शेतकरी मित्रांनो, थेट हस्तांतरित लाभ सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघा कोणकोणते जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. यामध्ये बघा ठिकाणी माहिती समोर येत आहे की 18 जिल्ह्यातील जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांना PM किसानचे 2,000 रुपयाचा हप्ता मागच्या 15 दिवसाआधीच, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर आता ज्याला जवळजवळ 1 महिना होत आलेला आहे. 20 जून 2026 रोजी हा हप्ता जमा झालेला होता. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, पैसे जमा झाले आहेत. नमोचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 25,000 रुपये, एकत्र 27,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी 18 जिल्ह्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. कोणकोणते जिल्हे ते 18 आहेत ते सुद्धा आपण लगेच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा जिल्ह्यांची यादी आता आपल्याकडे आलेली आहे. जिल्ह्याच्या यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा आता चेक करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आता तुमच्या जिल्ह्याबद्दल महत्त्वपूर्ण असं अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण लगेच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्या जिल्ह्यांची यादी आता समोर आलेली आहे. बघा माहिती समोर आली आहे की राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी होत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर 18 जिल्ह्यामध्ये आता पैशाचं वितरण पुरेपूर पद्धतीने आता होत असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, 18 जुलैपासून पैशाचं वितरण
होईल. मग 18 जिल्ह्यात कोणकोणत्या कोणाकोणाला पैशाचं वितरण होणार आहे याची सुद्धा आता माहिती या ठिकाणी आपण अधिकृतपणे पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 18 जिल्ह्यामध्ये आता पैशाचं वितरणसुद्धा सुरू झालेलं असून 18 जिल्ह्यामध्ये बघा 15 जुलैपासून पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 18 जिल्ह्यामध्ये पुरेपूर अशी अधिकृत माहिती समोर येते. बघा, सुरुवातीला या ठिकाणी पहिले जवळपास 7,300 कोटी रुपयाची रक्कम राज्य शासनाने निधी हा मंजूर केलेला होता. परंतु 3 ते 4 वर्षाचा रखडलेला केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा पीक विमासुद्धा शेतकऱ्यांना द्यायचं हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने या रकमेमध्ये आता वाढ केलेली आहे. बघा, आजपासून निधी शिल्लक मंजूर करून या ठिकाणी आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी समोर माहिती आली की 18 जिल्ह्यामध्ये 3 विभाग करून म्हणजे की 3 टप्पे करून पहिल्या 6 जिल्ह्यामध्ये दुपारी 3 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या 6 जिल्ह्यामध्ये असाल तर या 6 जिल्ह्यामध्ये दुपारी 3 वाजल्यापासून बघा आज 3 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर या 18 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण की आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची शेतकऱ्यांची आजच प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता राज्य शासनाच्या मोठ्या आणि प्रयत्नानंतर शेतकऱ्यांना मोठा न्याय देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे. या ठिकाणी बघत चला शेतकरी मित्रांनो, अजून कोणकोणती कामे करायची आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमासुद्धा जमा झालेला असेल. बघा शेतकरी मित्रांनो, बहुतांश शेतकरी आता खूप खुश झाल्याचं चित्र या ठिकाणी आता स्पष्ट होत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर या जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आता मोठा फायदा आणि मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात सुद्धा यामध्ये नाव आहे का हे सुद्धा आता आपण तपासून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणती जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे. आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसरा टप्पा बघा शेतकरी मित्रांनो, दुसरा टप्पा 6 जिल्ह्यात सायंकाळी 7 बघा शेतकरी मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजल्यापासून दुसरा टप्पा आता वितरित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर या जिल्ह्यामध्ये आता पुरेपूर असा निधी शासनाच्या माध्यमातून संध्याकाळी 7 वाजल्यापासून निधी वाटपास सुरुवात करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील शेतकरी म्हणजेच की सायंकाळी 11 म्हणजेच की संध्याकाळी 11 ते 11:30 12 व दुपारी उद्या दुपारी 11 11:30पर्यंत सर्वांच्या खात्यावरती हा निधी जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत केंद्र सरकारचा पीक विमा जमा होत होता, पण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये या ठिकाणी थेट DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठं दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप दिवसांची आता प्रतीक्षा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून संपवण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा बहुतांश शेतकरी हे पात्रसुद्धा झालेले आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती घेऊन येणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.